ते बघा, गोकुळची निवडणूक प्रक्रिया थोडीशी लांबलेली असल्यामुळं 4 तारखेला जी मुदत संपते आहे, यासाठीच आम्ही सगळे महायुतीचे नेते, सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आम्हाला मुंबई या ठिकाणी बोलवलं होतं. आमच्या सगळ्यांची बैठक त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीला महायुती म्हणून सामोरं जायचं हा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. जिल्ह्यामध्ये आज जे काही चालू आहे ते वैयक्तिक आपापल्या पातळीवर जिथं त्या संस्थांच्या अडचणी आहेत त्या किंवा त्यांच्यासाठी न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका दोन्ही बाजूच्या नेत्यांची आहे. त्यामुळे त्याच्यावर फारसं बोलण्याची आता आवश्यकता नाही आहे. जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण होईल. आज 4 तारीख संपत असल्यामुळे प्रशासक सुद्धा उद्या कदाचित येतील किंवा आज आता कोर्टामध्ये गेलेला आहे, त्यांचा काय निर्णय होईल मला माहिती नाही. परंतु ज्या काही कायदेशीर बाबी आहेत या बाबी पूर्ण होतील आणि गोकुळची निवडणूक लागेल आणि त्यामध्ये आम्ही माहिती म्हणून आम्ही एकत्र लढत आहोत. गोकुळमधून हसन मुश्रीफ आणि सतीश पाटलांना हद्दपार करण्यासाठी भाजप एकवटलेला आहे. जो गोकुळवर सत्ता येत नाही आमच्या सर्वांचे वरिष्ठ आहेत ते म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, त्यांनी जो एकदा आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल. सतीश पाटलांना हद्दपार करण्यासाठी काही दोघांना चौकशी असेल ती करावी. चौकशी करण्याचं पत्र देणार आहे ते ते काय म्हणतात ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. परंतु आता प्रशासक लागल्यानंतर काय होणार आहे, कशा प्रक्रिया असतात, कशा चौकशी होतात याची कल्पना अजून तरी काही समजलेली नाही. एकदा प्रशासक आले की हे बघा, हे शेवटी सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठीचा सगळा हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे भविष्यात सभासदांच्या हिताचा निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून जे काही करावं लागेल ते सहकार्य प्रशासकांना सुद्धा आम्ही सगळे करू. निवडणूक प्रक्रिया काही कारणांमुळे लांबली आणि त्यामुळे नवीन सहकार कायद्या अंतर्गत ती तरतूदच आहे की एकदा संचालक मंडळाची मुदत संपली की प्रशासक तिथं येतो, त्यानुसार झालेला आहे. त्यात जाणीवपूर्वक केलंय किंवा असं कुणाचा त्यामध्ये पाठीमागचे काही वेगळे विचार आहेत असं नाही आहे. प्रक्रिया जी आहे ती कायदेशीर दृष्टिकोनातून जी आहे त्या पद्धतीने व्हायला आपण अनेक वेळा सगळेच पक्ष सगळेच नेते कोल्हापुरात सहकार टिकणारच आहे. सहकाराला काही धक्का लागणार नाही, तुम्हाला चिंता करण्याची आवश्यकता पक्षीय राजकारण हसन मुश्रीफांनी शेड्यू ठोकलेला आहे. गुलाल लावूनच मी बोलणार या विषयावर. आम्ही सगळेच गुलाल लावणार आहोत. आता या महायुती म्हणून लढल्यानंतर सगळे संचालक महायुतीचे निवडून येतील, सगळेच आम्ही गुलालामध्ये राहू. हसन मुश्रीफ महायुतीत आहेत ना, म्हणजे काय राष्ट्रवादी महायुतीत आहे ना. राष्ट्रवादी पक्ष, शिवसेना आणि भाजप आम्ही महायुती म्हणून राज्यात ज्या पद्धतीनं काम करतो त्याच पद्धतीनं आम्ही जिल्ह्यातही काम करतो. जिल्ह्यातल्या सगळ्या सत्ता आता महायुतीच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्याच पद्धतीनं पुढे जाण्याचा आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे. त्यानुसारच आम्ही पुढची प्रक्रिया करू. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर, सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.